मार्कवरती विकी. पुढचा बॉल बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न, अगदी मागे आले, मागे येऊन पुढे बॉलला खेळायचं होतं. आता विकी सुद्धा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतील टीम भुवनेश्वर साठी. टीमला हवा सख्या, ज्या टीमने विश्वासानं तुमच्या हातामध्ये बॉल दिलाय ना त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला करून दाखवायची आहे आणि त्याच वेगळ्या जिद्दीनं वेगळ्या निर्धारानं मैदानावरती भुवनेश्वरकर उतरलेत. हा ट्रॅकर बॉल, वा काय घडतंय, बॅक टू बॅक डॉट डॉट डॉट. तिसरा चेंडू हा मात्र निर्धाव आलाय, एकही धाव येताना पाहायला मिळत नाहीये. आता देवेश सावंत स्वतःवरती जरूर नाराज असेल की ऑफस्टिकच्या येणारे बाहेरचे चेंडू हे मात्र अगदी माझ्यावरती अंगावरती बेतणारे राहिलेत. तीनही डॉट बॉल या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. चांगली बॉलिंग विकी. समोरचा बॉल खोलात टाकला पंचांकडे. मोठी अपील मध्ये आत्मविश्वास आहे का, उत्साह आहे का हेही बघितलं जाते. अपील करण्यात आली आणि याही वेळेला आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगत होती. पंचांवरती प्रेशर क्रिएट करण्याचा निर्णय घेतला पण कोणताही प्रेशर येणार नाहीये कारण की पंचांकडे बराचसा एक मोठा दांडगा अनुभव आहे. पंकज अमरेश सर असतील घाटकोपरवरून तेही आलेत, आशिषजी सावंके सर तेही चेंबूरवरून आलेत आणि विनोदजी घुमरे सर आहेत तेही घनसोलीवरून आलेत. हे 3 पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलेत. या स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली आणि कालही एक महाराष्ट्राचा गोड आवाज आपल्या समवेत जुडलेला आपल्याला पाहायला मिळाला. चंद्रकांतजी शेट्टे सर होते, ते सुद्धा या स्पर्धेसाठी होते आणि त्यानंतर रोह्याचा एक गोड आवाज प्रशांतजी जंगम सरांना आपण ऐकलं. आणि हाही चांगला बॉल, वा अप्रतिम बॉलिंग, थोडी खराब पैकी. आणि तिथे आपण जर पाहिलं तर फलंदाज देवेश मात्र आता थोडे नाराज असतील. आतापर्यंत 5 बॉल खेळलेत, 5ही चेंडू मध्ये एकही धाव त्यांनी टीम साठी जमा केली नाहीये. काल या स्पर्धेची एक मेडन ओव्हर पाहायला मिळाली होती आणि तेही महेश शिंदे आरे गावचे ते सुपुत्र होते आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर हातळून दाखवली. आज मात्र आपण जर पाहिलं तर भुवनेश्वर गावासाठी विकी आलेत आणि विकी ही या स्पर्धेची दुसरी मेडन ओव्हर, आजच्या दिवसाची पहिली मेडन ओव्हर दाखवतील का. हा ट्रॅकर बॉल, एकदा विकीची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या. या स्पर्धेची आपल्याला बघायला मिळाली दुसरी मेडन ओव्हर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग कशी असावी ना त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विकी. अप्रतिम कामगिरी. पहिल्या ओव्हर मध्ये एकही धाव नाही म्हणजे बघा बॅटिंग करत असताना टीम श्रीराम महादेवाडी आणि श्रीराम तळवली या टीम साठी आता काय बाकी राहिलं तर पहिली ओव्हर मायनस झाली. आता फक्त 24 चेंडू मध्ये तुम्हाला धावा बनवायच्यात कारण की ज्या धावा अपेक्षित होत्या, ज्या धावा गरजेच्या होत्या त्या धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या नाहीयेत. सुमित वाडकर यांच्याकडून आपण जर पाहिलं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र देण्यात येईल. गोलंदाजी करत असताना गोलंदाज विकी आला, त्यानं या स्पर्धेची ही एक मेडन ओव्हर इथे हाताळली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, एकही धाव आली नाहीये, एकही विकेट आली नाही. आता बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज पाहायला मिळतील. कराप्ती एक्सप्रेस महत्वाचा गोलंदाज, नाव आहे अल्पेश पाटील. महत्वाचा हाई गोलंदाज. समोर एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहिलं तर पप्पू बाईत आपल्याला पाहायला मिळतील. पप्पू बाईत यांनी आपण जर पाहिलं तर श्री दहावीर चषकाची सिरीजची एक गरगंटी ही आपल्या नावावरती केली आहे आणि आजही तो खेळ अपेक्षित असेल आणि आजही खेळ तो व्हावा अशी सर्वांची इच्छा जरूर असेल. पुढचा बॉल, यावेळीचा समोरचा चेंडू. आता एक प्रश्नचिन्ह या मॅच मध्ये जरूर निर्माण होईल की एकंदरीत श्रीराम महादेवाडी टीमचे बॅट्समन, श्री दहावीर तळवली टीमचे बॅट्समन नक्की खेळ कसा करतात आणि आतापर्यंत प्रत्येक फलंदाज हा मात्र हवेशी संबंध जुळवताना पाहायला मिळाला. मग देवेश असेल किंवा मग संदेश असेल. पुढचा बॉल, यावेळीचा हाफ ट्रॅकर बॉल. आता पप्पू बाईतचा वार अजिबात फिका जाणार नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिला बॉल सीमा बाहेर. बघा अगदी अखूट डब्याचा बॉल होता, हाफ ट्रॅकर बॉल. त्याला ओळखलं, पारखलं आणि फेकून दिलं. आता समोरचा बॉल, मी स्ट्रोक बॅटची लीडिंग एज, यष्टी रक्षक सुरज दाभाडे बॉलच्या खाली, कोणतीही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद.
आणि निश्चितपणे जशी जशी या मॅचला सुरुवात मॅच चालूच आहे, पण त्या मॅचच्या आतमध्ये आपण ऐकूया एक महाराष्ट्राचा गोड आवाज संदीपजी जगे सरांना. थँक्यू. धन्यवाद हर्षद. आणि आल्या आल्या या ठिकाणी नवीन फलंदाजाच्या बॅट मधून अर्थातच आणखीन एक षटकार. श्रीराम महादेववाडी धावीर तळवली संघ मैदानात फलंदाजी करतोय. का अप्रतिम फलंदाजी आहे. उमेश सावंतच्या बॅटिंग मध्ये ताकद सुद्धा आहे आणि नजाकत सुद्धा आहे. चेंडू सीमारेषा बार, चौकार. नाणेफेकीचा कौल ज्या वेळेला झाला, स्वयंभू भुवनेश्वर संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कौल जिंकला. भुवनेश्वर आणि खारापटी हे दोन संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अवधेश प्रजापती यांनी अर्थातच हा पुरस्कृत केलेला संघ स्वयंभू भुवनेश्वर आणि खारापटीच्या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा. आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम महादेववाडी श्री धावीर तळवली या संघामध्ये महादेववाडी आणि तळवली या दोन गावांचे खेळाडू मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. संघ मालक त्यांचे जे कोणी असतील त्याने समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचा आहे. मी विनंती करतो धावीर मित्रमंडळाच्या वतीने. श्री धावीर चषक 2024 पर्व 12वे आपण या ठिकाणी पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वांसाठी अभिमान असणारी स्पर्धा. रोह्याचा विश्वचषक का गौरविली जाते ही स्पर्धा, कारण या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिकं आतापर्यंत आपण पाहिली. रोहा तालुक्यातील खेळाडूंना हक्काचं एक व्यासपीठ म्हणून पाहायला मिळालं. रोहा तालुक्यामध्ये क्रिकेटच्या ज्या 4-5 काही असोसिएशन निर्माण झाल्या त्या असोसिएशन मध्ये सातत्य आणण्यासाठी आणि त्या असोसिएशन मधले खेळाडू या रोह्याच्या विश्वचषकामध्ये खेळण्यासाठी सुरू असणारा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. एक ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळालं. 12 वर्षांची अनेक वेगळी महती आपल्याला अनेक वेळेला ऐकायला मिळाले. एक तप ज्याला आपण म्हणतो ना, तो तप आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतो यावेळेला. तिसऱ्या षटकामध्ये विकी पाडके गोलंदाजीला आले. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा विकीने टाकला होता, परंतु जाणीवपूर्वक फलंदाजाला हा चेंडू टाकला होता. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळालाय. जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये आपण समालोचनाला सुरुवात केली होती तेव्हा मी तुम्हाला जेसन गिलेस्पीचं एक उदाहरण सांगितलं होतं. म्हणजे जेसन गिलेस्पी आजच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर वेगन आहे तो, पण असे अनेक खेळाडू असतात की जे मैदानामध्ये डाएट्स वेगवेगळ्या पद्धतीने फॉलो करतात. आणि त्याच वेळेला अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट जेव्हा अधिक व्यापक आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विस्तृत झालेलं पाहायला मिळतं ना. काय स्ट्रोक आहे, व्हॉट अ स्टॉल. ओ रिलॅक्स. जरा स्प्रे घेऊन जा. स्प्रे घेऊन जा. मैदानामध्ये दुखापत झालेली असेल कदाचित खेळाडूला. खेळाच्या मैदानामध्ये या अशा गोष्टी होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे, जरा अलर्ट होऊन बसा. मैदानामध्ये क्षेत्ररक्षक आपल्या फ्लो मध्ये मैदानात क्षेत्ररक्षण करत असतो आणि मग अशा वेळेला आपल्याला ही दुखापत होणार नाही त्याची अर्थातच नोंद आपण साऱ्यांनी घ्यायची असते, काळजी घ्यायची आहे. एकूणच विकी पाडके गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आले. पहिले षटक त्यांनी टाकलं, अप्रतिम होतं. ज्या षटकामध्ये
मेडन ओव्हर आजच्या या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर आजच्या दिवसातली पाहायला मिळाली होती. कालच्या खेळामध्ये ही पाहायला मिळाली की नाही याच्याबद्दलची चर्चा नक्की नंतर होईल. पण तोच विकी गोलंदाजीला मैदानामध्ये आला आणि जेव्हा समोर फलंदाजीला उमेश मैदानात आहे, उमेशने हा चौकार वसूल केला. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पहिल्या 2 चेंडूमध्ये आता 6 धावा विकी पाडकेने खर्च केल्यात. पण कौतुक होईल फलंदाजाचं सुद्धा. अर्थात जेव्हा उमेश सावंत मैदानामध्ये 1 षटकार 1 चौकार आपल्या खेळीत समोर सजवलाय आणि आता देवेश बाद होऊन परतणार आहे पॅव्हलियन मध्ये. संपला इथे. मग विकी पाडकेच्या बॉलिंग अनालिसिस बाबत आपण बोलूया. मी अलीकडच्या काळामध्ये काही पुस्तकं क्रिकेटवरती थोडं वाचत होतो. त्यावेळेला त्या वाचनामध्ये मला एक कन्सेप्ट सापडला, तो होता डॉट बॉल थेरी मेकॅनिझम. हा डॉट बॉल थेरी मेकॅनिझम काय होता म्हणून मी थोडंसं इंटरेस्टिंगली बघण्याचा प्रयत्न केला, थोडा अधिक डीप वाचला. तेव्हा मला कळलं की डॉट बॉल मेकॅनिझम हा कम्प्लिटली ॲडव्हर्स थेरी आहे, म्हणजे विरुद्ध थेरी आहे जी फलंदाजाच्या मानसिकतेविरुद्ध काम करते. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं इथे. देवेश सावंत जे बाद झाले ना, त्यांनी पहिल्या 6 चेंडूमध्ये 6 निर्धाव चेंडू खाल्ले होते. म्हणजे जवळजवळ एकही चेंडू वरती त्यांना धाव बनवता आली नव्हती. आणि जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये परत देवेश गोलंदाजीला आला, तेच पाहायला मिळालं. 2 धावा त्यांनी पहिल्या चेंडूवर पूर्ण केल्या, दुसऱ्या चेंडूवर चौकार वसूल केला आणि तिसऱ्या चेंडूवर ते बाद झाले. अधिक धावा बनवण्याच्या नादामध्ये कधी कधी आपल्याकडून काही चुका होतात आणि मग ते प्रेशर आपल्यावरती अधिक वाढत जातं. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. पुढे मैदानात एकदा धावसंख्येकडे पाहूया. 23 धावा धावफलकावरती झाल्या. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये स्वयंभू भुवनेश्वर संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. श्रीराम महादेववाडी श्री धावीर तळवली संघ फलंदाजी करतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. आणि अशा वेळेला विकी पाडके काहीसा मला वाटते विचार करतोय की कशा प्रकारे गोलंदाजी आता नवीन फलंदाजाला मैदानात करावी जेव्हा उमेश सावंत मैदानात आहे. उमेश सावंत मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतोय, कारण 1 षटकार 1 चौकार त्यांनी आपल्या खेळीमध्ये सजवलाय. आणि जेव्हा फलंदाजीला मैदानामध्ये आले उमेश, त्यावेळेला त्यांनी सुद्धा पाहिलं होतं की आपल्या बॅटने धावा बनवाव्याच लागतील. जे दडपण दबाव आतापर्यंत विकी पाडकेने मैदानात निर्माण केलेला आहे ते दडपण दबाव झुगारून लावावं लागेल. नॉट आउट असल्याचा निर्णय तिसऱ्या पंचांकडून या ठिकाणी आलाय. विकी पाडके आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार असणार आहेत. उमेश सावंत आणि विकी बाईत ही जोडी मैदानामध्ये आहे. दोन्ही विवेक बाईत मैदानामध्ये आहे. विवेक बाईत कडे सुद्धा आपण पाहिलं नाही तर कौशल्य अनेक स्पर्धांमधला आहे. आणि विशेषतः आज श्रीराम महादेववाडी संघातर्फे त्याला त्या धावा जोडाव्या लागतील. चांगला चेंडू यावेळेला जोरदार अपील सुद्धा झालं. पायांवरती आदळला डायरेक्ट चेंडू ना. आपण पाहिलं तर मैदानामध्ये लेग बाईटच्या स्वरूपात धाव येणार ती आमच्या गुणलेखकाने खात्यामध्ये टिपली. पण आज कौतुक होईल विकी पाडकेच्या गोलंदाजीचं. उंचपुरा गोलंदाज उदाहरण सुरू केलं होतं आपण जेसन गिलेस्पीचं. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक गोलंदाज आपण पाहिला. जोएल गार्नरला म्हणजे जे साधारण 70-80च्या दशकातील असतील ज्यांनी तो खेळ पाहिला असेल. जोएल गार्नर काय धावत यायचा, काय त्याची ऍक्शन होती असं सगळ्यांनी पाहिलं असेल. 1990च्या दशकातील जे काही जण इथे सामने पाहत आहेत किंवा घर बसल्या टीव्हीवरती आनंद लुटतात ते म्हणतील जेसन गिलेस्पी सगळ्यात चांगला बॉलर होता. किंवा मग काही लोकांना डोनाल्ड ही आवडेल, त्याची ही हाईट बऱ्यापैकी होती. किंवा अलीकडच्या काळामध्ये अनेक असे गोलंदाज आहेत जे उंचपुरे गोलंदाज सुद्धा आहेत. आणि ज्यांनी मैदानामध्ये म्हणजे टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर असे अनेक गोलंदाजांबद्दल म्हणता येईल. पण त्यापैकी विकी पाडकेचं आज कौतुक होईल. तिसरं षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 24. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकूया. 2 गडी बाद 24. धावीर मित्रमंडळाच्या सर्व सहकाऱ्यांसाठी सांगू इच्छितो की जेवणाची व्यवस्था इथे तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे. तर
आपापली कामं आपण करायचीच आहेत, पण त्याच वेळेला एक विनंती असेल की चला आता आपण सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांना विनंती असेल की मधला वेळ जो जेवणाचा वेळ आहे, असं बरेच जण म्हणतो आम्ही की एकदा काही बऱ्याच वेळेला बँकर्सवरती टीका होते की लंच ब्रेक का घेता वगैरे वगैरे. येऊ त्या विषयावरती. 3 गडी बाद 24 सॉरी 2 गडी बाद 24 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंचा खेळ संपला. चौथ्या षटकाला सुरुवात होणार. विकी पाडगेच्या 2 षटकाच्या पृथक्करणाचं कौतुक करूया. 2 षटक 1 मेडन 7 धावा आणि 1 विकेट त्याने आपल्या नावावरती नोंदवली. आणि आज स्वयंभू भुवनेश्वर संघाला जो परफॉर्मन्स आवश्यक होता, ओमकार टवटे संघाचा कर्णधार मैदानामध्ये आलाय. ओमकारने आतापर्यंत मगाशी सुद्धा सांगितलं की या स्पर्धेमध्ये दहावीर चषकामध्ये 2 वेळेला आम्ही फायनलिस्ट राहिलो, जिंकलोय आणि त्यामुळे आज गावच्या संघासाठी मैदानात जिंकणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं असेल आणि तशी कामगिरी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मला वाटतं ना, हा कॉन्फिडन्स तुमच्याकडून कुठून येतो किंवा कधी येतो याची उत्तरं जेव्हा शोधण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा मला वाटतं की मैदानामध्ये 3 फॅक्टर महत्त्वाचे असतात. एक, हार न मानण्याची वृत्ती. दुसरी, जिंकणाऱ्या स्पर्धांचा अनुभव. आणि तिसरी की आपण मैदानामध्ये आतापर्यंत दिलेला 100% कॉन्ट्रीब्युशन. पहिला चेंडू यावेळेला ओव्हर पिच बनून खेळलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. मोठा शॉट ऑफ द डे. षटकार उमेश ड्रीम्स क्रिकेट 2 सबस्क्रायबर तर बनताय. 1 लाख सबस्क्रायबरचा पल्ला गाठण्यासाठी अगदी काही सबस्क्रायबर पासून दूर आहे ड्रीम्स क्रिकेटची संपूर्ण टीम. एकेरी धावांना धाव फलकावरती थोडासा बदल होणार. 31 धावा. उमेश सावंतचं कौतुक होईल, पण आता मैदानामध्ये जो मगाशी परफॉर्मन्स दिला होता ना तुषार बडेने, त्या परफॉर्मन्सची आठवण ठेवावी लागेल. असं म्हणतो ना की इतिहासाची पुनरावृत्ती होते आणि ती पुनरावृत्ती करण्यासाठी मग तो जिगरबाज खेळ मैदानात दाखवावा लागतो. अनेक सारे किस्से आहेत. म्हणजे त्या किस्स्यांमध्ये आपल्याला आठवत असतील म्हणजे दी ग्रेट सचिन तेंडुलकर यांचा सुद्धा किस्सा आहे. तो त्यांच्या डेब्यूचा आहे. आपण या षटकानंतर बोलू. पहिलं ओमकार टवटेच्या गोलंदाजीवरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करूया. यावेळेला कॉन्सन्ट्रेट केलंय. पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय आणि चेंडू सीमारेषा बाहेर सुद्धा पोहोचलाय. दणदणीत षटकार. जर पहिले 3 चेंडू सांभाळून खेळला ना तर तो मैदानामध्ये अख्खी मॅच घेऊन खेळतो. आणि आज विवेक वाईतने मैदानामध्ये त्याला जर अशा प्रकारचे चेंडू दिलेत तुम्ही तर अशा फटकेबाजीसाठी तो ओळखलाच जातो. काय चेंडूचा त्याने तो ओळखला, नजर ठेवली आणि फटकाही अशा पद्धतीने दिला ना की कानफट्या शॉट होता. सरळ सीमारेषेच्या बाहेर जाणारा. 38 फॉल लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3.20. ओमकार टवटे या वेळेला फ्री हिट साठी सामोरा जाणार, जेव्हा समोर आहे विवेक. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि या वेळेला रनआउट होणार. फॅन्टॅस्टिक सुंदर क्षेत्ररक्षण होतं यष्टीरक्षक सुराग दाभाडेकडून. सुराग दाभाडे मैदानामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण करतोय आणि आज अशा क्षेत्ररक्षणाची गरज होती. विवेक बाईत मैदानामध्ये कुठेतरी स्टेबल होऊ शकला असता. अशा वेळेला त्याला बाद करणं गरजेचं होतं. यष्टीरक्षक या नात्याने आपल्याला 100% मैदानामध्ये दिलंच पाहिजे. एक लक्षात घ्या, काही एक्झाम्पल ना तुम्हाला सेट करावे लागतात.
It doesn't matter about that you are a captain, you are a wicket keeper, you are a fielder, you are a batter, you are a bowler. It doesn't matter about that. जो रोल तुमच्याकडे आलाय ना त्या रोल मध्ये तुम्हाला तुमचं 100% द्यावं लागतं. बघा एक संघ तेव्हा तयार होतो, टीम स्पिरिट किंवा त्याच वेळेला आपण म्हणतो ना युनिटी इज द स्ट्रेंथ, ही सगळी जी वाक्य आपण ऐकत असतो ना त्या वाक्यांमध्ये बऱ्याच अंशी जे काही लपलेलं असताना तो अर्थातच मला वाटतं सांघिक विजयाची पायाभरणी करण्यासाठी जे जे खेळाडू मैदानामध्ये स्वतःचं 100% कमिटमेंट देतात ना ते महत्त्वाचं असतं. सी स्टँड्स फॉर क्रिकेट बट सी स्टँड्स फॉर कमिटमेंट ऑल्सो, आणि ती कमिटमेंट कॉन्फिडन्स मध्ये बदलते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत आहे. उमेश सावंतने फटका खेळलाय आणि उमेशला जीवनदान मिळते. क्रिकेटमध्ये अशा झेलला अर्थातच आपण जीवनदान म्हणतो, पण मी म्हणतो ना की हे गोल्डन जीवनदान मिळालेलं आहे उमेश सावंतला. कारण येणारे पुढचे आता 8 चेंडू असणार आहेत आणि ओमकारच्या गोलंदाजीवरती ओमकार संधी निर्माण करतोय. मी नेहमी म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. गोलंदाज तुमच्यासाठी त्या संधी निर्माण करतोय, तुम्हाला त्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करायचं आहे. क्षेत्ररक्षकाला ती साथ द्यावीच लागेल. बघा तबला वादक चुकला, भजन चांगलं होणार नाही, गाणं चांगलं होणार नाहीये. सिंथसायझरवाला चुकला, ताल चुकणार आहे, लय चुकणार आहे, सगळं काही चुकत जाणार आहे हळूहळू. मग गाणं कसं चांगलं होईल. ही अर्थातच मित्रांनो एक क्षेत्ररक्षक सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे जेवढा फलंदाज महत्वाचा तेवढा गोलंदाज महत्वाचा. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावर आल्यात. येस तीन गडी बाद 40 धावसंख्या धावफलकावरती. ओंकार टवटे गोलंदाजी करतोय. 16 धावा अद्यापर्यंत त्याने खर्च केल्यात. उमेश सावंतला जोडीदार फलंदाज म्हणून सागर सावंत मैदानात. टप्प्याचा चेंडू परंतु वेगाने निघाला होता. भन्नाट वेग हे महत्वाचं अस्त्र या वेळेला मैदानामध्ये वापरलं जातोय. ओंकारला तो टप्पा मिळालाय आता, ज्या टप्प्याच्या शोधात तो अगदी सुरुवातीपासून होता. पहिला चेंडू सुद्धा त्याने अशाच प्रकारे टाकण्याचा प्रयत्न केला होता पण तो ओव्हर पिच मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती अर्थातच थोड्या अंशी का होईना फलंदाजाला जीवनदान मिळालेलं पाहिलं, पण तिथे मग फ्री हिट झाली. अशा वेगवेगळ्या गोष्टी घडल्या या षटकात. संमिश्र स्वरूपात षटक पाहायला मिळालंय, पण आता टप्पा मिळालाय तेव्हा आता लयबद्धता सुरू झाली. याही वेळेला आपण पाहतोय तो वेगवान टप्प्यावरतीच गोलंदाजी केली गेली. फॉलो केला फलंदाजाला. उमेश सावंतच्या बॅटला चेंडू लागत नाहीये, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती. प्रति षटकामध्ये 10 धावांची सरासरी राखली जाते. इथे नाणेफेकीचा कौल स्वयंभू भुवनेश्वर संघाने जिंकला होता. संघाचे मालक अवधेश प्रजापती या ठिकाणी भुवनेश्वर आणि खरापटी या संघाने त्यांनी या संघातील अर्थातच खेळाडूंना त्याने इथे आमंत्रित केले. 2 गाव 1 संघ ही संकल्पना आपण सुरू केलेली आहे. एक चांगली संकल्पना आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण 2 गावातून एक चांगला संघ तयार होऊ शकतो. 40 40 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. एक षटक येणं बाकी आहे. दहावीर चषकामध्ये मला वाटतं ना हा लॉट्स का टाकला असेल तर त्याच्यामागे काही कारण सुद्धा असू शकतात. एक असंही असतो, प्रत्येक जण म्हणत असतो आम्हाला एंट्री द्या, बरोबर आहे ना. आणि त्या एका दिवशी आपण जेव्हा लॉट्स टाकण्याची तारीख डिक्लेअर केली, 8 वाजता लॉट्स टाकला. सांगितलं की 8 वाजता लॉट्स टाकले की 24 संघ येणार आणि लगेच 3 तासामध्ये 11 वाजेपर्यंत लगेच संघचे एंट्री येऊन त्याच्यामुळे 10वीर स्पर्धेचे ऍडव्हर्टाइज करायला लागत नाही. आणि मग आपल्याला असे नवीन नवीन पायंडे पाडावे लागतात ना, की आपण पाहतो की 2 गाव 1 संघ का, तर आता मग या सर्व गावातील खेळाडूंना मिळाला पाहिजे चान्स. मग त्याच्यासाठी मग असेही आपण असंही थोडं डोकं लावावं लागतं. मग त्या पद्धतीतून काही नवीन नवीन लॉट्स हे पाहायला मिळतात, ऐकायला येतात किंवा तुमच्या समोर दिसतात. वळवे मैदानाकडे 4 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती सुमेध गोलंदाजीला आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन सुमेध गोलंदाजीला. उमेशला स्ट्राईक देण्याचा सागरचा प्रयत्न होता, प्रयत्न यशस्वी जरूर झालाय. पुढचे 5 चेंडू. मला वाटतं ना टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की टेनिस क्रिकेटचा हा जो काही चेंडू असतो तो अधिक चंचल असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल करणं फार कठीण होऊन जातं. मग गोलंदाज असेल, क्षेत्ररक्षक असेल यांना सुद्धा, पण आता फलंदाजाला सुद्धा थोड्या अंशी का होईना मनावरती कंट्रोल केला सागरने. त्याला माहिती होतं की हा ओव्हर पिच होता चेंडू, पण तो सिंगल साठी गेला, कारण त्याला माहिती आहे की आता उमेशला स्ट्राईक देणं माझ्यासाठी महत्वाचं असेल. मोठा फटका खेळला जातोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक मात्र तैनात केला गेलाय. उत्तम क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव आलंय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यस, नेक्स्ट सामना असेल
श्री सोनार सिद्ध वेद 11 विरुद्ध खामजाई खाम श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, सोनार सिद्ध वेद 11 फलंदाज बाद असल्याचा इशारा दिला जातोय आणि आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतणार जेव्हा चौथा गडी गारद होऊन तंबूत परततोय. हा त्या गोष्टींपर्यंत येऊ आपण. 4 गडी बाद 42 पर्यंत धावसंख्येला अर्थातच आकार देत असताना फलंदाजांच्या गोष्टीवरती थोडं कॉन्सन्ट्रेट करूया. कारण अनेक वेळेला म्हणतात ना, त्या 7 जन्माच्या गाण्या सुद्धा सांगायला लागतात, त्याच्या पाठीमागचा प्रवास सुद्धा सांगावा लागतो. अनेक वेळेला आपण म्हणतो की जो जीता वही सिकंदर म्हणतो, डर के आगे जीत है असंही म्हणतो, पण त्याच्या मागच्या त्या जीत या शब्दापर्यंत जातानाचा जो प्रवास असतो ना, तो फार अवघड असतो. तो अवघड प्रवास करायला ज्या काही खाचा खळगातून प्रवास करत जावं लागतं, तो इंटरेस्टिंग असतो. क्या बॉलिंग है, क्या बॉलिंग है असं या वेळेला म्हटलं जात आहे आणि त्याचं कौतुक सुद्धा केलं जात आहे. पंचांकडून इशारा आला की बायच्या स्वरूपात धाव असणारी. गोलंदाजीसाठी सुमेध सुटे गोलंदाजीला बघा. कौतुक सुमेधचे यासाठी होते की मैदानामध्ये टप्पा कुठे असला पाहिजे, दिशा कुठे असली पाहिजे आणि त्याचं नियंत्रण आपल्या हातामध्ये कशा पद्धतीने असलं पाहिजे. कंट्रोल मेकॅनिझम वरती काम केलं नाही एकदा काय. मी नेहमी म्हणतो की बघा, अलीकडच्या काळामध्ये गाडी चालवणं फार सोपं आहे, परंतु गाडी कंट्रोल करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहतो. आणि त्याच्यामुळे जर सगळ्यात शिकवलं जात असेल काही, जेव्हा तुम्ही 4 व्हीलर ड्रायव्हिंगचा क्लास लावता, गाडी कंट्रोल करता येते की नाही ते महत्त्वाचं. आता मात्र फलंदाज कंट्रोल करणार नाहीये. हा आउट ऑफ द कंट्रोल स्ट्रोक होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवणारा दणदणीत षटकार. बोर्ड उमेशला जीवनदान हे मिळालं होतं. उमेश 1-2 वेळा बचावला सुद्धा आणि त्याच्यातून आतापर्यंत 28 पर्यंत पोहोचलाय. 49 ऑन बोर्ड. पंचांचा इशारा वाईडचा आलाय, त्याच्यामुळे एक चेंडू अजून करावा लागणार आहे. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. श्रीराम महादेववाडी श्री धावीर तळवली संघाला माहिती आहे की आपल्याकडे चांगला बॉलिंग लाईनअप आहे. येस, यष्टी रक्षकाला काही अंशी का होईना या वेळेला थोडे सल्ले दिले जातील जरूर. 50 धावा धावफलकावरती झाल्या. 4 गडी बाद 50. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा शफल होऊन खेळून करायचा की चेंडू सोडून द्यायचा. या नादामध्ये उमेशने विचारपूर्वक हा चेंडू सोडून दिला, कारण त्याला माहिती होतं की एक चेंडू येणं अजूनही बाकी आहे. हा फटका मात्र फसलाय. सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव जाणारा चेंडू. पंचांचा इशारा आहे की षटक क्रमांक अर्थातच 5वा पूर्ण झाले. 5 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. 50 धावा धावफलकावरती झाल्यात आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 51 धावांची. ही स्वयंभू भुवनेश्वर संघाला टॉस साठी आमंत्रित करतोय श्री सोनार सिद्ध वेद 11 संघ आणि खामजाई खाम श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी या संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचं आहे. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकूया एक छानसं गाणं.
काटा काय डिसिजन? आम्ही फिल्डिंग करू. ओके, मी पहिला राजकडे जातो. राज, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंग येणार आहे. काय वाटतं तुला की इथे किती धावसंख्या जी चेसेबल नाहीये? इथे बॅटिंग विकेट चांगली आहे बॅटिंगसाठी, तर आम्ही 55 ते 60+ धावा रन करण्याचा प्रयत्न करू. पण माझा प्रश्न आहे की असं तुला काय वाटतं की कुठली धावसंख्या जी चेसेबल नाहीये, किती करायला हव्यात? असं तर सांगता येणार नाही चेसेबल नाही, कारण समोरचा संघ सुद्धा खूप चांगला आहे. तर मग आम्ही चांगली गोलंदाजी केली, चांगले रन्स बोर्डवर ठेवले आणि चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच आम्ही जिंकू. कामजाई काम संघ पहिला सामना सहज जिंकला, म्हणजे बॉलिंग जबरदस्त केली होती तुम्ही. काय वाटतं तुम्हाला की कुठल्या तुमच्या खेळाडूंकडून आता जेव्हा फिल्डिंग घेतलेली आहे तेव्हा परत त्या बॉलर्सकडून तुम्हाला कुठल्या जास्त बॉलरकडून अपेक्षा आहेत? नाही, आमचे सगळे चारही बॉलरनी मागाशी चांगली बॉलिंग टाकली होती, तर आता माझी तीच इच्छा असेल की सगळ्यांनी चांगली बॉलिंग करावी. मागाच्या मॅचचा जो फॉर्म होता तो परत या मॅचला कंटिन्यू करावा. राज बिरगावलेच्या अगेन्स्टमध्ये मॅच आहे, फॉर्ममध्ये आहे. राज बिरगावलेला लवकरात लवकर बाद करायचं स्वप्न तुमचं असेल, पण राज सोबत अजून कोणाला लवकर आउट करावं वाटतंय? नाही, नक्की त्यांची पूर्ण साईड चांगली आहे. राज असेल, ऋतिक, साहिल पण चांगला खेळतोय, तर आम्ही जास्तीत जास्त बॉल डॉट करण्याचा प्रयत्न करू विकेट घेण्यापेक्षा, जेणेकरून त्यांचा स्कोर कमी होईल त्याच्यामध्ये. डॉट बॉल थेरी बद्दल पुन्हा एकदा खामजाई खाम संघाचा कर्णधार बोलतोय. राज बघ, पूर्ण अभ्यास केलेला आहे, तुझ्यासोबत साहिलचं नाव घेतलं, ऋतिकचं नाव घेतलंय, चांगला अभ्यास दोन्ही कर्णधारांनी केलाय. मनपूर्वक शुभेच्छा देऊया. धावीर चषकामध्ये तुमचा दोघांचाही प्रवास एकदम छान व्हावा या शुभेच्छा तुम्हाला देतोय आणि वळतोय समालोचन कक्षामध्ये, जेथे माझे सहकारी हर्षदजी मुंडे तुमच्या समवेत जोडले गेले आहेत. ओव्हर टू हर्षद. थँक्यू सो मच संदीप जगे सर. आपण पाहतोय एक भव्य दिव्य स्पर्धा, श्री धावीर चषक 2024, एक भव्य दिव्य संयोजन, दमदार अशी स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा आणि एक महत्वपूर्ण अंतिम सामना आपल्या भेटीसाठी आला. 50 धावा बनला गेला आणि 51 धावांचं टार्गेट इथे सेट केलं. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी ठरले. बॅटिंग करत असताना टीम श्रीराम महादेवाडी व श्री धावीर तळवली दोन एकत्रित संघ आलेत. दिग्गज टीम, एक चांगल्या टीमची बांधणी इथे करण्यात आली आणि त्याच कारणाने आपण का होईना एक चांगला स्कोर बनवण्याच्या नादामध्ये पहिली ओव्हर मैदान खेळले आणि 4 ओव्हरमध्ये या 50 धावा बनला गेला. 51चं टार्गेट पाहायला मिळालं. हरकत नाहीये, आता याही धावा थांबवण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये उतरले. दोन्ही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल, मॅचला सुरुवात करण्याचे इशारे कळवले जात आहेत. फलंदाजाची जोडी ज्या विकेनं पहिली मैदानावर टाकली तो आता बॅटिंगसाठी आला. त्याच्या साथीला तुषार कांबळे आणि बॉलिंग मार्क वरती सागर सावंत गोलंदाजी मार्क वरती पहिला ओव्हरला आलाय, जिथे पॉवर प्लेची ओव्हर असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला संपूर्ण आपण जर पाहिलं तर धावा थांबवायच्यात आणि त्यासाठी आमंत्रित करण्यात येईल आणि उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. 51 धावांचा पाठलाग इथे थांबवायचा. पहिलाच बॉल सागर समोर, विकी लोवर फुल टॉस. पहिलाच बॉल मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर लेगच्या अगदी वरून, बॉल सीमा पार. पहिला षटकार. थँक्यू. पहिलाच बॉलवरती 6 धावा येताना पाहायला मिळाल्या. पहिलाच बॉलवरती आक्रमण म्हणजे आज विकीचा बोलबाला राहिला. बॉलिंग केली, मैदानावर हाताळली. आता बॅटिंगसाठी आला. पहिलाच बॉलवरती षटकार त्यानं ठोकला. पुढचा बॉल सागर. यावेळेला पुन्हा लोवर फुल टॉस होता. रिव्हर्स स्वीप पहिलंच मन बनवलं होतं. स्विच हिटचा फटका खेळायचा, अगदी बॅटची आतली कडा घेतली. बॉल शॉर्ट बॅकवर्ड थर्डमॅनच्या दिशेला जाईल त्या आधीच मुरली पाहिजे. बॉलच्या खाली त्यांना बाला मिळाले, चांगले फील्ड केली आणि तिथे आपण जर पाहिलं तर मात्र एकही धाव मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवरती 6 धावा जरूर आला. आता सागर सावंतही कमबॅक करताना पाहायला मिळतील. विकी पाडगे हे महत्वाचे खेळाडू आहेत. एकंदरीत याही खेळाडूंना प्रभावित केलं आणि आता भुवनेश्वर गावासाठी समोरचा बॉल, बॅटची आतली कडा निसटला. त्यानंतर डिरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप मिळेल तिथे पण तदवर दोन्ही फलंदाजांनी
एक धाव कंप्लीट करण्याचा निर्णय घेतला. एकेरी धावेच्या सहाय्यानं का होईना संघाचं धावफलक मात्र एकेरीनं पुढे सरकताना पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या तब्बल 7 या आकड्यावरती पोहोचेल आणि आता स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. जी खेळी आपण पाहिले विकीने सुरुवात केली आहे ना, शेवट दमदार करण्यासाठी तुषारकडे आशेचं किरण म्हणून पाहिलं जाईल. कारण की तुषारचा खेळ आपण पाहिला कित्येक वेळा या तुषारनं बरेचसे सामने एक हाती जिंकून दिलेत आणि आता सुद्धा तीच नामी संधी त्याच्याकडे आहे. 51 धावा काही या मैदानावरती जास्त नाहीयेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तब्बल 72 धावा झालेला आपण पाहिला. त्या अगदी 72 धावा खूप झाला आणि आता 51 धावा त्या कमी पडतील की त्याही खूप राहतील हे बघायचं. सागर चव्हाण 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यानंतर चौथा बॉल टाकतील. समोर तुषार कांबळे, समोरचा बॉल अगदी हवेमध्ये उडवला, लांबी कमी गाठली, उंची बरीच होती. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक त्यांना पाहायला मिळतील. पहिला चौथ्याच बॉलवरती सागर सावंतनं आता सफलता प्राप्त केली आहे. ब्रेक थ्रू महत्वाचे होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सागरला चांगल्या पद्धतीने माहिती होतं आता मॅच मध्ये पुन्हा यायचं, मॅच मध्ये बनून राहायचं आणि महत्वाचं म्हणजे या सामन्याला जिंकण्याचं जे प्रयत्न जे काही असतील ते सगळं काही करून दाखवायचं ना, तर विकेट्स महत्वाच्या. आपण डॉट बॉल जास्तीत जास्त टाकू शकतो निश्चितपणे. 2 डॉट बॉल टाकले पण त्या 2 डॉट बॉल टाकल्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती मोठे फटके मारण्याची ज्या फलंदाजांकडे ताकद आहे ना, त्यांना लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम आम्हाला करावं लागेल आणि तेच प्रयत्न राहिले. प्रयत्नांमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर यशस्वी तेवढेच राहिलेत. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. त्यांचं नाव आहे शुभम आहे आणि शुभम हतकामकर हाही खेळाडू खूप महत्वाचा राहिला. एकंदरीत भुवनेश्वर गावामधून याही खेळाडूच्या ताकदीचा विचार करण्यात आला. ताकद खूप आहे, ताकदीचा वापर सातत्यानं हा खेळाडू करताना बघायला मिळाला. पण सागर हा आता मात्र कुठेतरी बुद्धी लढवताना आपण बघतोय आणि पहिला बॉल त्यानं चुकीचा जरूर टाकला पण तदनंतरच्या प्रत्येक बॉलवरती त्यानं कमबॅक आणि कमबॅकच सांगितलंय. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न, अगदी अडवा पार्टनर स्ट्रोक खेळला गेला. उमेश बॉलच्या मागे पळतील, प्रयत्नशील राहिले, प्रयत्नांमध्ये सफलही तेवढे राहिले. अगदी टीमसाठी 2 धावा जमाच्या बाजूने त्यांना थांबवल्यात. या दुहेरी अंकाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळेल आणि या अशा स्वरूपाच्या धावा महत्वाच्या आहेत. एकात बॉलर चांगला खेळ करतो का, एकात बॅट्समन कुठे कमबॅक मिळवून देतो काय, मग आकाश कडवे यांच्याकडून तो लपणार नाहीये कारण की त्यांची कामगिरी खूप चांगल्या दर्जाची राहिली आहे. एक बेस्ट अपडेटर. समोरचा बॉल समोरच खेळला, लावून दी कार्पेट, मिडॉनच्या दिशेला बॉल जाईल. पप्पू बाईत बॉलच्या खाली आले, डायरेक्ट हिटचा त्यांनी प्रयत्न केला. शेवटच्या क्षणी एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस करण्यात आली आणि एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 10 वरती आली. म्हणजे बघा या मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी राहिलं. आता सागर सावंतनं पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर टीमला कमबॅक मिळवून दिला. 5 बॉल मध्ये फक्त त्यानं 4च धावा केल्या खर्च आणि 1 विकेट मिळवली. आता 24 बॉल 41 धावेची जी काही आवश्यकता आहे ना, तीही मॅच जर आपण पाहिलं तर पुन्हा नव्यानं श्रीराम महादेवाडी श्री धावीर तळवली टीमच्या बाजूने झुकवायचे असेल ना, तर ही ओव्हर या मॅचची इम्पॉर्टंट राहील. एकंदरीत मग या ओव्हर साठी कोणता गोलंदाज वापरला जाईल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल आणि जेणेकरून तो टीम मध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करेल. एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली तर एक जिद्द चिकाटी सगळं काही आपण जर पाहिलं तर ठासून भरलेले हे दोन्ही संघात आणि 2 संघांची बांधणी केल्यानंतर आता एक संघ बनला, तो म्हणजे श्रीराम महादेवाडी आणि श्री धावीर तळवली. स्वयंभू भुवनेश्वर संघाचा विचार केला तर खारापटी आणि भुवनेश्वर संघ एकत्रित आलेत आणि हे दोन्ही संघ खूप महत्वाचे राहिलेत. बॅटिंग लाईनअप खूप मोठा आहे स्वयंभू आपण पाहिलं तर भुवनेश्वर संघाचा. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील ज्यांच्याकडे बराचसा क्रिकेट क्षेत्राचा अनुभव बराच आहे. मुरलीबाईत पहिला बॉल, मुरलीबाईचा पहिलाच बॉल अगदी पायामध्ये फेकण्यात आला. पंचांकडे मोठी अपील, आत्मविश्वास कमी, उत्साह बराच होता, हरकत नाहीये. यावेळेला ही डॉट बॉलची संगता मैदानावरती होईल. मुरलीबाईत मी म्हटलं ना, अनुभव त्यांच्याकडे खूप अगदी रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये यंग टॅलेंटेड खेळाडू समोर असताना एक चांगली बॉलिंग केली होती. मानद मॅचचा किताबही आपल्या नावावरती केला होता आणि आत्ताही
तोच कारनामा करताना पाहायला मिळतील का? पहिला डॉट बॉल टाकला, आता जिथे 24 बॉल मध्ये 41 ची गरज होती ती मॅच बघा आता 23 बॉल 41. जसं जसं एक बॉल मायनस होईल ना तसं तसं हळूहळू होईना प्रेशर क्रिएट होईल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. स्वयंभू भुवनेश्वर पुढे आले, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न झाला, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. बघा एसटी रक्षकानं प्रभावित केलंय, कारण की आपण जर पाहिलं ना तर संपूर्ण कोलाड विभागामध्ये सर्वाधिक चांगला एसटी रक्षक म्हणून कोणाकडे जास्तीत जास्त पाहिलं जातं तर प्रदीप त्याचं नाव आहे आणि एसट्यांच्या मागे त्याची चपाई सातत्यानं आपण बघितली आहे आणि आता निश्चित बघितलं जाईल. बॅट्समन शुभम हातकमकर पुढे आले होते, पुढे सरसावल्यानंतर अगदी पुढे आल्यानंतर ते जाणलं मुरली बाईत यांनी, अगदी मागे बॉल टाकला, तो बॉल थोडा खाली बसला आणि यस अंपायर कॉल OUT आउट. प्रसिद्ध आहे आणि अगदी या खेळाडून सुद्धा खारपटी गावाचं क्रिकेट खूप दूरवरती नेण्यासाठी पाठबळ राहिला. रोहा तालुक्यामध्ये या खेळाडून आपल्या नावाची छाप उमटवली. आता 2 गाव एक संघ आहेत आणि आता तो सुद्धा खारपटी गावाकडून आता टीम स्वयंभू भुवनेश्वर संघासाठी खेळेल आणि हा महत्वाचा खेळ त्याला करावाच लागेल, कारण की बघा मुरलीबाईत आले 2 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाही, ही टीम साठी जमायची बाब राहील, पण त्यांनी एक महत्वाची विकेट शुभम सारख्या खेळाडूला बाद केल्यानंतर आता कुठेतरी आपण पाहिलं तर श्रीराम मादेवाडी श्री धावीर तळवली आता फ्रंट फूट वरती येताना पाहायला मिळतील. येणारे 22 बॉल 41 धावांची गरज. डीप कव्हर मध्ये अगदी 2 क्षेत्ररक्षकांना भेटत बॉल जमिनीला घासत पुसत सीमा पार, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. थँक्यू. यावेळी आपण जर पाहिलं तर या फटक्यासाठी सुराग ओळखले जातात. ते आले, त्यांनी चौकार लगावला, धावा बनला, धावसंख्येला आकार आला, चौकार याला. पुन्हा हा बॉल चांगला होता, स्विंग अँड मिस, फसवलं चकवलं. यावेळेला डॉट बॉलची सांगता झाली, चांगल्या लाईन आणि लेनचा नियंत्रित बॉल पुन्हा मुरलीबाई त्यांचा पाहायला मिळाला. अनुभव आहे, अनुभव पाठीशी ठेवून सातत्याने खेळताना पाहायला मिळतात आणि आता त्याच पद्धतीची त्याच थाटणीची गोलंदाजी करतानाही पाहायला मिळाले. पुढचा बॉल यावेळीचा चेंडू खोलात टाकला, अगदी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला होता, अगदी त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे सुरागने केला. ऑन साइडला खेळत असताना वाईडिश मिडविकेटचे क्षेत्ररक्षक बॉलला जज करताना पाहायला मिळाले. आले, बॉलला पकडलं, बॉलची फेक केली, 1 धाव तिथे कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. 15 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल आणि या संपूर्ण स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणून आपण जर पाहिलं तर थेट खेळपट्टी समोर आपल्या बिल्डिंग समोर आपण जर पाहिलं तर एक आकर्षक असा श्री धावीर महाराजांचा बॅनर आणि एक अजून दर्जेदार विकी पाडगेच्या पॅट मधून आसमानी टोला, मजबूत स्थितीचा षटकार. अगदी विकी हेच सांगून देतो, आज मला माझ्या टीम साठी काहीतरी नवीन करायचंय, माझ्या टीमला पुढे घेऊन जायचंय आणि अगदी माझ्या गावाचा बोलबाला मला या संपूर्ण रोह्याच्या मानाच्या चषकामध्ये करायचा आणि तोच प्रयत्न राहिला. त्या प्रयत्नांमध्ये तो यशस्वी राहिला. पहिली मेडन ओव्हर मैदानावरती खेळत असताना 2 त्याचे आक्रमण चढवणारे षटकार अगदी आता पूर्ण मॅच मध्ये फ्रंटफूट वरती आणण्याचे काम करतील. हेच मोठे फटके गरजेचे आहेत, तेच मोठे फटके बघायलाही
मिळालेत. आता येणारे 18 चेंडू जर आपण पाहिले ना तर 18 चेंडू मध्ये आवश्यकता संपूर्ण या सामन्यामध्ये आहे ती तब्बल 30 धावांची. 18 बॉल 30, 10.00च्या सरासरीनं प्रत्येक ओव्हरच्या मागे धावा बनवायच्यात बॅटिंग करत असताना टीम स्वयंभू भुवनेश्वरला, आणि त्याही धावा बनवल्या जातील आणि त्याच पद्धतीची बॅटिंग होईल या विश्वासानं त्यांच्याकडे बघितलं गेलं. आणि त्याच पद्धतीचा विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ सुराग आणि विकी ही जोडी करताना पाहायला मिळेल. पुन्हा नव्यानं सागर सावंत याला आमंत्रित करण्यात आल्या. सागर सावंत वरती विश्वास दाखवलाय. सागर सावंत बॉलिंग मार्क वरती सज्ज होतील. विनंती करतोय स्पीडअप घ्या. महत्वाची ही मॅच आता रंगताना पाहायला मिळते. एक क्रिकेटमय सोहळा आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 5 दिवस या मैदानावरती हा सोहळा रंगेल. हा ट्रॅकर इथे आडवा पाटणं ओळखलं पारखलं अगदी नियंत्रित हा चेंडू खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट फन लेगच्या मधोमध चौका. बघायला मिळतील. सुराग दाभाडे स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतात. यावेळेला अगदी झोपून फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर आले आणि तिथेच त्रिफळाची बाद होताना पाहायला मिळाले. फलंदाज बाद. एक अगदी मैदानावरती आता जर आपण पाहिलं ना तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. सागर सावंत याच गोष्टीसाठी ओळखले जातात. सागर सावंत याच गोष्टीसाठी संबोधले जातात. आता बघा विकेट टेकर बॉलर म्हणून आपण म्हणू शकतो. पहिल्या ओव्हर मध्ये आले. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 10 धावा दिल्या. त्यांनी एक महत्वाची पहिली विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर आता पुन्हा नव्यानं आपण पाहिलं तर वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर साठी सुद्धा आले आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल थोडा खराब राहिला हरकत नाही. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या पण दुसऱ्या चेंडूवरती लगेच कमबॅकही केला. हे महत्वाचं. मॅच मध्ये पुनरार्पण लगेच करणं आणि आपली चूक स्वतःला लगेच कळून येणं हे खूप सारं आवश्यक आहे. आणि स्वतःची चूक कळली. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता आता समोर ठेवला आणि सुरगला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं. न्यू बॅट्समन खेळपट्टीवरती आलेत. ओमकार टवटे टीमचे कॅप्टन आता फ्रंटला पाहायला मिळतील. यावेळीचा हाफ ट्रॅकर चेंडू टप्पा पडला. अनेक उसळी घेणारा होता. अगदी शरीरापासून बॉलला दूर ठेवण्याचे प्रयत्न सागरचे यशस्वी ठरताना पाहायला मिळतात आणि हेच प्रयत्न तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. प्रयत्न करायचे, संघर्ष करायची, मेहनत करायची, सगळं काही आज करून दाखवायचं आहे. आपल्या नावाचा बोलबालाही करायचा आहे. हे रोहेकरांना आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे आणि लोड प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं कारण दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन दमदार आणि नियोजनही दमदार पाहायला मिळतं. हा ट्रॅकर बॉल इथे चबराक लगावली आहे. अगदी डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, पकडले गेलेत. नाव आहे ओमकार टवटे. मैदानाच्या बाहेर जातील. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम स्वयंभू भुवनेश्वर संघाला 4थ्या विकेटचं पतंग.
थँक्यू सो मच डीजे. आता मैदानावरती काय घडतंय, तू चल मे आया, एका मागोमाग एक समीकरण आता मात्र आपण जर पाहिलं तर बदलायला लागलंय. एका मागोमाग एक विकेट गमवाव्या लागल्यात आणि ज्या 51 धावा आहेत ना त्या हळूहळू का होईना आता जास्त स्वरूपाच्या वाटायला लागल्यात. कारण की जिथे प्रत्येक ओव्हरच्या मागे फक्त 10 धावा बनवायच्या होत्या तिथे 10 धावा बनतही होत्या. पण तिसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली, सागर सावंतला जसं आमंत्रित केलं ना तसा मात्र त्यांचा बोलबाला हळूहळू का होईना व्हायला सुरुवात झाला. ही तळवली गावचे सुपुत्र आहेत आणि आता सागरची गोलंदाजी चांगली चमक धमक दाखवताना पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर त्याच धावा शेवटच्या चौथ्या चेंडूपर्यंत ठेवल्यात, हे महत्वाचं आहे. आणि 2 विकेट आहे. 4 बॉलमध्ये 4च धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या सफलता आपल्या नावे केल्या. आता इथून पुढे या ओव्हरचे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट राहतील. 14 बॉल 26 ची गरज. हाफ ट्रॅकर याही वेळेला शॉर्टम पूल करण्यात आला. लांबी कमी, उंची बरीच होती. क्षेत्ररक्षक आले, त्यांच्या प्रयत्नांना यश मात्र इथे संपादन झालं नाहीये. बॉल 1 बाउंस सीमारेखेच्या बाहेर आल्या आल्या निखिल यांच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली ना तर तब्बल धावा किती धावफलकावरती लागल्यात तर 29 धावा. आता या 4 धावा सुद्धा टीमला फ्रंटफूट वरती आणण्याचं काम करतील स्वयंभू भुवनेश्वर संघासाठी. आता या 2 टीमची प्लॅनिंग नक्की काय असेल ना हेही बघावं लागेल. अगदी रणनीती काय असेल, काय व्यूहरचना आखली. बॅटिंग लाईन खूप मोठा आहे भुवनेश्वर टीमचा, पण खऱ्या अर्थाने टीम गोलंदाजी करणारे जो संघ आहे ना श्रीराम महादेवाडी आणि श्री धावीर तळवली या संघासाठी एक प्लस बाजू असेल की बॅट्समन विकी पाडगे नॉन स्ट्राईक एंडला अजूनही आहेत. ते स्ट्राईक वरती आले ना की ते एकतरी षटकार मारूनच नॉन स्ट्राईक एंडला जातात. कारण की बघा 2 चेंडू पहिले खेळले त्याच्यामध्ये 1 षटकार लगावला, नंतर पुन्हा दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली तिथेही षटकार मारला. म्हणजे 4 चेंडू मध्ये 13 वरती तेही खेळतात. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी खोलात टाकला होता आणि सागरचा चांगला चेंडू ऑन साइडला खेळून काढला. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आलेत, एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. एकेरी धावेच्या सहाय्याने संघाचा धावफलक पुढे सरकत असताना 30 या आकड्यावरती पोहोचलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा आलात म्हणजे आता 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. आणि हे निश्चित आपण जर पाहिलं तर इकडे 21 ला जर उलट केलं तर 12 होतील, 12 ला उलट केलं तर 21 होतील आणि 12-21 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि या धावा पूर्ण कशा पद्धतीने होतील ना हेही बघावं लागेल. पाण्याची मागणी मैदानावरती केली जाते. आपण लगेचच पाणी घेऊन मैदानावरती जाऊया. 12 चेंडू 21 धावा कशा होतील हे आपल्याला जरूर पाहायचं. विकी आणि निखिल हे फलंदाजी जोडी मैदानावरती आहे, पण पुढचे 2 गोलंदाज कोणते वापरले जातील बरेचसे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं सोडवली जातील या 12 चेंडू पलीकडे. पण त्या पलीकडे डीजे प्रणय यांचाही आवाज सुमधुर ऐकूया. एक सुमधुर संगीत. श्री धाबीर चषक ही एक भव्य दिव्य अशी रोहेकरांची मानाची स्पर्धा आणि जी श्री धाबीर क्रीडा मंडळाने आयोजित केलेले हे भव्य दिव्य असं आयोजन, मग या संपूर्ण आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी राहिलं. अगदी आपण जर पाहिलं तर
एक 12 वर्ष चालू असणारी ही संकल्पना आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन. 12 बॉल 21 धावेची गरज आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज असताना निश्चितपणे या स्पर्धेबद्दल आपण म्हणतोय की बघा मग कुठेतरी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. दरवर्षी नवीन नवीन पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आणले जातात आणि नवीन नवीन फॉर्मॅटही बघायला मिळतात. मग 7-4 असेल, गाव टू गाव, मग ओपन फॉर्मॅटही इथेच बघायला मिळाला. 9-2 हा फॉर्मॅट आला आणि आता 2 गाव 1 संघ हा एक फॉर्मॅट आपण पाहतोय आणि इथून पुढे प्रत्येक आयोजकाला ही ऊर्जा मिळेल. 12 बॉल 21 ची गरज असताना इथे देवेश सावंत आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती 6 धावा खर्ची घालताना बघायला मिळाले. पहिला षटकार, निखिलचा तडाखा. बॅटिंग करत असताना पहिली मैदानावर खेळली, एकटा उभा राहिला. अगदी 6च्या 6 बॉल तो स्ट्राईक एंडला होता आणि तिथेच त्याचं मनोबल पूर्ण मॅचचं या खचलं. फिल्डिंग युनिट मध्ये थोडा आत्मविश्वास त्याचा वाढत होता, पण त्याच वेळेला आता पुन्हा नव्यानं त्याला 12 बॉल 21 साठी आमंत्रित जरूर केलं. पहिलाच बॉल वरती षटकार आला. आता कुठेतरी आक्रमण त्याच्यावरती चढवलं निखिलनं. हा कमी गतीचा बॉल टकरा ऑन साइडला खेळायचा होता. अगदी चांगला स्ट्रोक वाईडिश मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक वेगानं बॉल पर्यंत येताना पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचं कॉलही करण्यात येणार नाहीये, कारण की ही एक धाव पुरेशी असेल या संपूर्ण सामन्यामध्ये. 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्या म्हणजे 21 मधून पहिल्याच 7 इथे मात्र आता मायनस केल्या जातात, कारण की एकंदरीत आपण जर पाहिल्यानंतर आता 10 चेंडू आणि 14 धावांची गरज या मॅच मध्ये. एक डॉट बॉल पुन्हा श्रीराम महादेवाडी श्री धावीर तळवली संघाला मॅच मध्ये आणेल आणि एक मोठा फटका स्वयंभू भुवनेश्वर संघाला अगदी विजयाच्या समीपण येताना आपल्याला बघायला मिळेल. समोरचा बॉल हलक्यातून स्टीअर करत असताना अगदी लॉंग ऑफला खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव तिथेही कंप्लीट होताना पाहायला मिळते. एकेरी धावीवरती दोन्ही फलंदाजांनी समाधान मानला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. पहिल्या 2 ओव्हर सागर नतळला 19 धावा दिला, 3 विकेट्स महत्वाच्या त्यांना खर्च केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मुरलीबाई 11 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांचीही नावे राहिली आणि आता देवेश सावंत 8 धावा 3 चेंडू मध्ये या खेळाडूंना खर्च केल्यात. तिथूनही ते कमबॅक करतील का, हा संपूर्ण प्रश्नचिन्ह या मॅच मध्ये बघायला मिळेल. समोरचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला उडवला. 2 क्षेत्ररक्षक पळतील बॉलच्या मागे, त्यांच्या वाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार. निखिलचा आता 8 बॉल 9 धावांची गरज, 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. देवेश आज काय करताना पाहायला मिळाले, ज्याच्याकडून बऱ्याच आशा अपेक्षा सगळं काही होतं ना, त्या खेळाडूने चूक केली. आता शिवरायांच्या तलवारी सारखा प्रहार, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6. षटकार. हा फटका फटसलाय, ज्यावेळेला बॉल हवेमध्ये पाहायला मिळेल. चेंडूच्या खाली स्वतः देवेश सावंत येतील, तिथे कोणती चूक करणार नाहीयेत. हा झेल जरूर टिपला. आता देवेशच्या मनामध्ये एकच असेल की जे 2 षटकार मला आले ना, त्यातील एक फक्त मला वाचवायचा होता. या मॅच मध्ये माझ्या टीमचा, माझ्या नावाचा, माझ्या संघाचा कमबॅक होऊ शकला असता, पण इथूनही पुढे होऊ शकतो. पण त्यासाठी 6 बॉल मध्ये 3 धावा थांबवणारा असा विश्वासू गोलंदाज तुमच्या टीमकडे आहे का, हाही
हेही प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. 6 चेंडू 3 धावांची गरज असताना निखिल मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर निखिल 7 बॉल फेस केले आणि एकट्याच्या 22 धावा. अगदी स्वयंभू भुवनेश्वर संघाला फ्रंट फूट वरती आणण्याचं काम कोणी केलं ना तर मग ते मात्र निखिल न केलं. आता निखिल मैदानाच्या बाहेर गेले. 6 बॉल 3 धावांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. नाव आहे मुन्ना पाटील. 6 बॉल 3 धावा, कारण की एकंदरीत आपण जर पाहिले तर 5 फलंदाज इथे बाद झालेत आणि श्रीराम महादेवाडी श्री धावीर तळवली टीमचे फक्त 4 बॅट्समन आउट आहेत. म्हणजे अजूनही संधी आहे. 3 बॉल पहिले जर डॉट टाकले तर पुन्हा 3 बॉल 3, मग प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, मग 3 मध्ये एका डॉट सुद्धा येऊ शकतो अजून पुढे आणि त्या पलीकडे मग तीही मॅच गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकू शकते. पण अशासाठीचे प्रयत्न तुमचे खूप महत्वाचे राहतील आणि यावेळेला गोलंदाजाची खूप मेहनत होईल. क्षेत्ररक्षणाची साथ मिळेल नाही मिळेल त्याच्याकडे तो तर नशिबाचा भाग आहे. पण आता संघर्ष करण्याची ताकद विवेक बाईतकडे आहे का हेही बघावं लागेल. त्याची स्ट्रेंथ आपल्याला चेक करावी लागेल. येणारे 6 चेंडू गरज आहे 3 धावांची. पहिलाच बॉल, विकी थांबायला तयार नाहीयेत. ते आले, त्यांनी फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेला. विजयाचा हा डंका उमटवणारा पहिला चौकार.